आणि रत्नागिरीतलं चित्र थोडंसं वेगळं आहे। सकाळच्या सत्रात एसटी संपाचा फारसा फटका बसलेला दिसत नाहीये। रत्नागिरी, देवरुख, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, गुहागर, मंडणगड आणि संगमेश्वर डेपोतील एसटी सेवा ही सुरळीत आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। आजपासून संपाची हाक दिलेली आहे। राज्यभरातील एसटी कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र रत्नागिरी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळच्या सत्रातील वाहतूक जी आहे ती सुरळीतपणे सुरू असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। रात्री वस्तीच्या ठिकाणी गेलेले चालक वाहक जे आहेत ते आपापल्या गाड्या घेऊन दाखल झालेले आहेत आगारामध्ये आणि त्यामुळे सकाळच्या सत्रातली वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे। त्यामुळे संपाचा परिणाम सकाळच्या सत्रात रत्नागिरीत जाणवत नाही असं अधिकाऱ्यांकडून देखील सांगण्यात आलेलं आहे। मात्र परजिल्ह्यातून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या मात्र रत्नागिरीत दाखल झालेल्या नाही आहेत। या संपाचाच हा परिणाम आहे। त्याचप्रमाणे अक्कलकोट, कोल्हापूर, त्याचप्रमाणे रत्नागिरी अक्कलकोट ही गाडी जी सकाळी सोडण्यात आलेली ती देखील कोल्हापूरपर्यंतच जाणार असल्याचं इथल्या एसटी आगार व्यवस्थापकांकडून सांगण्यात आलेलं आहे। एकूणच जर आपण सध्या विचार केला तर गणेशोत्सव तोंडावर आहे आणि या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी ही हाक दिलेली आहे आणि जर हा संप असाच पुढे सुरू राहिला तर याचा मोठा फटका पुणे, मुंबई किंवा अन्य ठिकाणून येणाऱ्या चाकरमान्यांना बसू शकतो। त्याचप्रमाणे प्रवाशांना देखील याचा मोठा फटका बसणार आहे। कारण कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी जवळपास 4000हून अधिक गाड्यांचं बुकिंग केलेलं आहे। त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी देखील 1200हून अधिक गाड्यांचं बुकिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे संप जर असा सुरू राहिला तर त्याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे। कारण लाखोंच्या संख्येने चाकरमानी हे एसटीने कोकणात दाखल होत असतात आणि जर अशा वेळी जर संप सुरू राहिला तर मात्र याचा मोठा परिणाम त्यांच्यावर जाणवू शकतो। तर दुसरीकडे आज सकाळपासून जर विचार केला तर कोकणातली वाहतूक जी आहे रत्नागिरी जिल्ह्यातली ती सुरळीत सुरू आहे। मात्र दुपारनंतर संपामध्ये कर्मचारी सहभागी होतील असं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता दुपारनंतर काय नेमका परिणाम होतो ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।